पाठीमाग बोल ना आता. पावसाळा चालू झाला तरी कसं काय इतकं उकडतंय समजानच. चला आता एकदम आज योग दिन आहे त्यामुळे एकदम असं स्तब्ध बसा व्यवस्थित. योग दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन आहे आणि असं पाठीला पोक काढून बसून चालेल का योग दिनाचा? एकदम फ्रेश माइंडने बसा. आपल्याला आज संध्याकाळी पाठ नंतर घ्यायचं बरं का, आज किंवा दुपारी बी घेतील. कसं झालं असेल तुमचं कर्ता कर्म बी चेक करायचं आणि आपलं ते शब्द समुद्र शब्द ते बी चेक करायचं. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि 12 नंतर 12-10 ऑनलाईन वाल्यांसाठी एक चर्चा थोडीशी करायची. तर ती सर्वजण 12-10 उपस्थित राहतील. ओके चला आता आपल्याला काय चाललं होतं तर ज्याचं कर्ता कर्म पक्क झालंय त्याला कुणालाही प्रयोग लगेच एका सेकंद ओळखते. ते आपण कर्तरी प्रयोग ओळखत होतो आणि कर्तरी प्रयोगाचं पहिल्यांदा व्याख्या काय पाहिली होती तर कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसार जर क्रियापद बदललं तर त्याला काय म्हणायचं कर्तरी प्रयोग. ही व्याख्या पाहिली बरोबर काय. आणि ती उदाहरणं गेली. ही व्याख्या फक्त लक्षात ठेवायला काय ओळखायला पद्धत वापरायची नाही, कारण परीक्षेला प्रश्न आल्यानंतर तुम्ही कर्त्याचं लिंगन वचनन बदला एवढा वेळ आहे तुम्हाला एका सेकंदात उत्तर देऊन पुढे जायचं असतं, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. त्यामुळे तुम्ही प्रयोग कसा ओळखता तर कर्त्याला कुठलाच विभक्ती प्रत्यय नाही प्रयोग झाला कर्तरी, आणि वाक्याच कर्ता नाही तर तो प्रयोग कधीच कर्तरी होत नाही. ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्या होत्या. कर्तरी प्रयोगाची 2 वैशिष्ट्ये पाहिली होती. कर्ता हा प्रथम विभक्तीत असतो, त्यालाच म्हणतात कर्ता प्रथमांत असतो. प्रथम विभक्ती म्हणजेच काय प्रथमांत. कर्ता प्रथमांत असतो. परीक्षेला प्रश्न विचारला जातो कर्तरी प्रयोग कर्ता प्रथमांत असतो. हे विधान चूक का बरोबर? बरोबर आहे. आणि कर्ता हा धातुरूपेश असतो. धातुरूपेश असतो म्हणजे कर्त्याची हुकमत क्रियापदावर चालते. धातुरूपेश म्हणजे काय कर्त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापद बदलतं. आपण पहिले कर्त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापद बदलतं. म्हणजे कर्ता जसा लिंगवचन कर्त्याचा बदल क्रियापदात बदल होतो त्याला म्हणायचं धातुरूपेश. कर्तरी प्रयोग कर्ता कसा असतो धातुरूपेश. हा धातुरूपेश शब्द फक्त पाठ करा, कारण परीक्षेला तालीकडे प्रश्न विचारायला लागले ते टप थोडस. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण वाक्य कुठलं पाहिलं की राम आंबा खातो, खाणारा कोण राम, त्याला विभक्ती प्रत्यय नाही प्रयोग झाला कर्तरी. आपण पाहिलेलं आहे बरोबर आहे. कर्तरी विभक्ती प्रत्यय नसले कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाचं 2 उपप्रकार लिहा. पेन दुसरा घेऊ काय? अरे हा घ्यायचा ना आपल्याला का हा? हा योग्य. हा घेऊ पिवळा. अरे तेच येतो का सर? इकडे 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 कुठं पण ती मला सांग कुठं. बरोबर हाच योग्य आहे ना? ठीक आहे बरोबर. या आता बघा कर्तरी प्रयोग ठीक आहे नाही. आणि किती उपप्रकार त्याचं? 2 उपप्रकार. पहिला सकर्म कर्तरी आणि दुसरा काय अकर्म कर्तरी. बघा आता कर्तरी प्रयोगाचे किती उपप्रकार? 2. सकर्मक कर्तरी शब्दातच आहे. सकर्मक म्हणजे कर्मासह, म्हणजे ज्या वाक्यात कर्म असतं त्याला काय म्हणायचं सकर्म कर्तरी. ज्या वाक्यात कर्म असते त्या सकर्म कर्तरी म्हणतात. तिथं काय असतं कर्म असते बघा. म्हणजे ज्या वाक्यात कर्म असतं त्याला काय म्हणायचं सकर्म कर्तरी. आणि अकर्म कर्तरी म्हणजे ज्या वाक्यात कर्म नसतं त्याला अकर्म कर्तरी म्हणतात. म्हणजे इथं काय असतं कर्म नसते. सोप्या भाषेत लक्षात ठेवा. कर्म असतं त्याला सकर्म कर्तरी आणि कर्म नसतं त्याला अकर्म कर्तरी. एकदम साधं सिंपल आहे. आता मला सांगा सोपी सोपी वाक्य आपण पाहिलं बघा.
आई गोष्ट सांगते आणि आई गावाला जाते. आता नीट लक्ष द्या, पाठीमागे लक्ष द्या. आता कुठलंही वाक्य तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेला विचारलं असं वाक्य दिलं जातं, परीक्षेला दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा आणि तुम्हाला विदिन सेकंद प्रयोग ओळखायचा असतो. तर प्रयोग ओळखण्याच्या 2 स्टेप असतात. पहिली स्टेप म्हणजे पहिली काय स्टेप नाही, क्रियापद असतं. ओके, क्रियापद ओळखलं. क्रियापदाचा काय करतो आपण, मूळ शब्द. सांगते, आई गोष्ट सांगते, मूळ शब्द काय सांग, आणि त्याला नारा नारी प्रत्यय लावला की कर्ता निघतो. म्हणजे पहिली स्टेप मध्ये कर्ता ओळखायचा. सांगणारी कोण, लगेच ह्याला गोल करायचा आणि त्याला ह्याचं कर्तरी. प्रश्नपत्रिकेत लिहून टाकायचं बरं का, कारण ह्याला विभक्ती प्रत्यय कुठला लागला नाही. प्रयोग कुठला झाला, कर्तरी. एकाच सेकंदात प्रयोग करत झाला. आता दुसरी स्टेप, कर्म ओळखायचं. जोपर्यंत तुम्ही कर्म ओळखत नाही तोपर्यंत प्रयोग पूर्ण होत नाही. हा झाला फक्त कर्तरी. जर पर्यायात नुसताच कर्तरी असेल, कर्तरी कर्मणी भावे, तर उत्तर बी निघलं तुमचं. पण तिथं पर्याय जर असेल, सकर्म कर्तरी अकर्म असं पर्याय वेगळे असतात. म्हणून दुसरी स्टेप वापरायची. दुसरी स्टेप काय, कर्म ओळखणे. सांगते, मूळ शब्द काय सांग, त्याला न्याची क्रिया कोणा घरी, सांगण्याची क्रिया कोणा घरी, गोष्टीवर. काय सांगते, गोष्ट. काय कोणाला बी कर्म निघतं आणि न्याची क्रिया कोणा झाली त्याने बी कर्म निघतं, हे का नाही. आणि अजून एखादा डाऊट आला तर केव्हा, कोठे, कसे, किती, केव्हा सांगते येते का उत्तर, किंवा कोठे सांगते येत नाही, म्हणजे 100% वाक्यात कर्म आहे असं तुम्ही क्रॉस वेगवेगळ्या पद्धती वापरू शकता. काय सांगते, गोष्ट. या वाक्यात कर्म आहे का, आहे. मग लगेच इथं लिहायचं सकर्मक, तिथंच लिहायचं लगेच प्रश्नपत्रिकेवर. झालं उत्तर, पर्यायात गोल करायचं. आता खाली बघा वाक्य, आई गावाला जाते, क्रियापद काय जाते, मूळ शब्द काय जा, जाणारी कोण, लागला का विभक्ती प्रत्यय, लगेच इथं प्रयोग लिहायचा कर्तरी. प्रयोग काय झाला, कर्तरी. काहीच डोकं चालवायचं नाही, विदिन सेकंद उत्तर येतं. प्रयोग काय झाला, कर्तरी. आता जा, आता कर्म ओळखायचं. जा न्याची क्रिया कोणा झाली, आईवर. गाव तर कुठं गेलं नाही, गाव गेले कुठं, जाण्याची क्रिया कोणा झाली, आईवर. बरं, आता क्रॉस चेक करायचं. हे तर उत्तर आलं. काय जाते येते उत्तर नाही, कोणाला जाते नाही, आणि कोठे जाते, ज्यावेळेस कोठेने उत्तर त्यावेळेस वाक्यात कर्म 100% नाही. आपण पाहिलं की केव्हा, कोठे, कसे, किती हे प्रश्नाचं उत्तर आलं त्या वाक्यात 100% कर्म ते शब्द नसतो, तो शब्द कर्म नसतो, म्हणजे इथं वाक्यात कर्म नाही. जाणारी कोण, आई, जाण्याची क्रिया कोणा झाली, आई, वाक्यात कर्म नाही. मग पुढं फक्त लिहायचं अकर्मक. येते का लक्षात, झालं एवढंच साधं सिंपल. लिहा, सकर्मक कर्तरी यात कर्म असते, उदाहरण हे पहिले लिहा, आणि अकर्मक कर्तरी यात कर्म नसते, उदाहरण हे दुसरं लिहा. इतकी सोपी उदाहरणं नसतात, पण एखादं विचारलं जातं परीक्षेला, आपल्याला अवघड पाहिजे ते. हा दिसा ना, आई गोष्ट सांगते त्यामुळे काय लय अवघड नाही, शब्द लिहून घ्या. दिसतंय का, झालं. बघा आता झालं. आता थोडं थोडं अवघड मी विचारतो. आता पहिल्यांदा मी वाक्य लिहितो, तुम्ही लिहायचं सकर्मक अकर्मक लिहायचं, किंवा वाक्य लिहान कंसातल्या सकर्मक अकर्मक असं लिहायचं. चला ओके, बघा आता वाक्य लिहितो. बाळ दुडू दुडू चालते. बाळ कसं चालतं, दुडू दुडू चालते. सांगा उत्तर. गीता रस्ता विसरली. गीता रस्ता विसरली. आई केर काढते. श्रावणीला थंडी वाजते. आता नीट लक्ष, घाई करू नका. जुने विद्यार्थी उत्तर देतात, पण नवीनला नीट समजून सांगू द्या, नाही तर त्यांच्या डोक्याच्या वरनं जायचं सगळं. आता नीट लक्ष द्या एकदम. लिहा उदाहरण माझ्याबरोबर फास्ट, माझ्याबरोबर उदाहरण लिहित जाऊ, म्हणजे आपल्याला लगेच थोडं फास्ट उत्तर सही करता येतात.
लिहिलं हे का फास्ट लिहा. बघा आता एक 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 मला सांगायचं सकर्म कुठला आहे आणि अकर्म कुठला आहे. बघा आता एक एक अजून एक घेऊ थांबा. माळी झाडांना पाणी घालतो. आणि अजून एक घेऊ. मला जिना चढवतो. बरोबर आहे. बस. बरं अजून एक घेऊ. राजाला मुकुट शोभतो. लिहून घे एकदाच म्हणजे उंदीर मांजराकडून पकडला जातो. फास्ट लिहायची सवय लावा थोडीशी. लय असं पूर्वी अक्षर काढू नका, कारण तुमची वय कोण घेणार बी नाही कोण बघणार बी नाही. त्यामुळे तुमचं तुम्हीच लिहा आपलं फास्ट. कोणतरी वय बघणार पूर्वी बघायचं त्यावेळेस आपण लय व्यवस्थित करून काढायचो. आता कुणाला वेळ आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षा देत आहे, कुणाला वय बघायला वेळ नाही. त्याच्यामुळे असं नुसतं मी तर कसंही काढतोय वरणाऱ्या कॅमेरा नाही. भावना पोचणं बस. ही स्पर्धा परीक्षा देत आहे. शालेय जीवन लय वेगळं होतं. व्यवस्थित करून ते ठीक आहे, कारण तुम्हाला अक्षराला मार्क असायचे. निबंध लिहा. हिथं तुम्हाला काही लिहायचंच नाही ना. तुमच्या समोरच उत्तरपत्रिका, तुमच्या समोर प्रश्नपत्रिका, 4 पर्यायापैकी एकाला गोल करायचा असतो. त्यामुळे तुम्ही इतक्या स्लो जर लिहित राहिला तर कसं व्हायचं. बघा आता नीट लक्ष द्या. आता पहिलं वाक्य बघा, तिकडे लक्ष द्या. नवीन खास करून पाठीमागं मी, कारण प्रत्येकाला विचारणार बघा, म्हणून नीट लक्ष द्या. पुन्हा एकाला समोर बोलवणार, वाक्य देणार आहे, त्याला सांगणार आहे सांग कुठला आहे अकर्मक कसा कर्मक. पहिलं वाक्य बाळ दुडू दुडू चालते. कुठलाही प्रयोग पेनाने एका मार्गावर तयार होत नाही. सवयच लावायची. डायरेक्ट उत्तर काढ नका. तुम्ही डायरेक्ट उत्तर कधी काढायचं, लय जर कमांड झाली तर त्यावेळेस काढा डायरेक्ट उत्तर. आता सर्व नवीन आहेत ना, त्यांनी लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा अंडरलाईन कर. बाळ दुडू दुडू चालते. क्रियापद काय, चालते. मूळ शब्द काय, चाल. चालणार कोण, प्रश्न विचारायची सवय लावायची. चाल नारा नारी नारी नाऱ्या असा प्रत्यय जोडून प्रश्न विचार. चालणारे कोण. त्या बिचाऱ्या बाळाला कुठला विभक्ती प्रत्यय लागलाय का, लगेच त्याला कर्तरी. काय लिहायचं, कर्तरी. आता चालण्याची क्रिया कोणावर झाली, ते तर ऑलरेडी कर्ता झालं. ते काय झाले, कर्ता झालं. आता कर्म होईल काय, म्हणजे वाक्यात कर्म आहे का, मग अकर्मक. कसे चालते, दुडुदुडू. कसे, केव्हा, कोठे, किती ह्या प्रश्न उत्तर कधीच कर्म नसतं. हे बी आपण पाहिले. काय चालते, कोणाला चालते, उत्तर नाही. किंवा सगळ्यात बेस्ट शास्त्रीय पद्धत कुठली माहिती का, ती शक्यतो वापरायची. त्याच्यातनं उत्तर नाही आलं तर मग बाकीच्या पद्धती वापर. एकच न्याची क्रिया कोणावर झाली, चालण्याची क्रिया कोणावर झाली, बाळावर. बास संपला विषय. बाकी काही नाही, पुढच्या पद्धती वापरू नका. जर उत्तर येईना झालं, कन्फ्युजन झालं तर ह्या 2-3 पद्धती दिले ते वापरायला. बाकी सगळ्या वापरत बसायचं नाही. ओके. बघा आता खालचं उदाहरण. गीता रस्ता विसरली. तुम्ही सांगा. हा हा बर. काय विसरली, रस्ता. विसरण्याची क्रिया कोणावर झाली, हा. हे वाक्य सकर्मक अकर्मक आहे, अकर्मक वाक्य आहे. कारण काय म्हणते, काय विसरली हा काय आणि कोणालाही शेवटी वापरा म्हणले. आधी काय वापरायचं, विसरण्याची क्रिया कोणावर झाली, गीतावर झाली का रस्त्यावर झाली. बसा खाली. बघा विसरणारे कोण, गीता. आणि विसरण्याची क्रिया कोणावर झाली, गीतावर. येते लक्षात. आता बघा, आई केर काढते. पाठीमागे सोडवा बरं एकदा, तुम्ही सोडवा. आई केर काढते. काय आलं, सकर्मक अकर्मक, हा. काढणारे कोण, काढण्याची क्रिया कोणावर झाली, काय काढते, बर. अजून एक उदाहरण, परीक्षा आता आलतं बघा. कुठेतरी एक परीक्षेला प्रश्न आलता, बरं ठीक आहे. आता श्रावणीला थंडी वाजते. श्रावणी काय वाजते, थंडी वाजते.
तुम्ही कोपऱ्यात तुम्ही सांगा बरं. तुम्ही सांगा. श्रावण थंड असते. हा ही वाक्य सकर्मक आहे का अकर्मक आहे? उभा राहून सांगा. जाऊ द्या. हा अकर्मक. बर ह्यातला कर्ता कुठला आहे? हा श्रावणी कर्ता. आणि मग कर्म कुठला आहे? हा काय? मग नाही कर्ता श्रावणी कर्म थंडी आणि वाक्य अकर्मक. म्हणजे ही लय अवघड कोड टाकलं बा तुम्ही. म्हणजे ह्याच्यासारखं अवघड कोड मलाच हवं. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि मुंबई महाराष्ट्रात नाही. बोल आता काय करायचं? कसं व्हायचं मला सांगा. श्रावणीला थंडी वाजते, क्रियापद काय? वाजते. तुम्ही काय करा नाही, क्रियापदापासून जा की वाजणारी कोण हा झाला कर्ता. आता कर्त्याला विभक्ती प्रत्यय का? नाही. हे प्रयोग झाला कर्तरी. वाजण्याची क्रिया कोणावर झाली? थंडीवर झाली. काय वाजते? थंडी. आणि हा ऑलरेडी कर्ता झालाय ना, त्यामुळे वाक्यात कर्म नाही. आणि मी सांगितलं की नाही, जरी सुरुवाती शब्द शक्यतो कर्म नसतोच, वाक्य फिरवलं तरच सुरुवातीला शब्द कर्म येतो. या वाक्यात कर्म नाही, कारण हाच कर्ता झाला, वाक्यात कर्म नाही. हा अकर्मक कर्तरीच वाक्य. अकर्मक कर्तरी. नाही आता बघा. आता गीता रस्ता विसरली. विसरणारी कोण? गीता. आणि विसरण्याची क्रिया रस्त्यावर होत नाही, गीतेवरच होते ना, गीतावरच होती विसरण्याची क्रिया. त्यामुळे न्याची क्रिया कोणावर झाली याच्यावरून तुम्ही उत्तर काढा. येते लक्षात? समजा गीता शाळेत गेली, जाणारी कोण? गीता. आणि जाण्याची क्रिया काय शाळेवर झाली नाही, गीतेवरच झाली ना, असा. बर आता उंदीर मांजराकडून पकडला जातो, हा कुठला कर्तरी होईल सांगा? कुठला? ऑनलाईन वर द्या बरं उत्तर बघू. उंदीर मांजराकडून पकडला जातो, सकर्मक कर्तरी होईल का अकर्मक कर्तरी होईल? सकर्मक. सकर्मक. बहुतेक काय होईल? पूनम तू काय म्हणते, काय होईल? मोठ्यानं उत्तर दे. सकर्मक. पाठीमाग सकर्मक. हा ऑनलाईन वाली शांतच झाले हो. यस बघा आता बऱ्याच जण म्हणतात सकर्मक कर्तरी, पण हा प्रयोग कर्तरी होतच नाही. कारण का? उंदीर मांजराकडून पकडला जातो, क्रियापद काय? पकडला जातो का फक्त जातो? कारण पकडचा मूळ शब्द पकड येतोय ना, पकडलाचा मूळ शब्द काय? पकड. मग हा बी क्रियापद आहे, म्हणजे दोन शब्दाचं क्रियापद आलं की त्याला आपण म्हणतो संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद आलं की हे शेवटचं खुडून टाकायचं. पकडणारा कोण? उंदीर का मांजर? पकडणारा कोण आहे? पकडण्याची क्रिया होती उंदराव, पण पकडणारा कोण आहे? आणि त्या मांजराला बिचाराला कडून हा विभक्ती प्रत्यय लागलाय. शब्दाला जर कोणताही शब्दयोगी यावे लागले, कोणत्याही शब्दाला शब्दयोगी यावे किंवा विभक्ती प्रत्यय जर लागला तर तो कधीच कर्तरी प्रयोग होत नाही. तो शब्द फक्त मूळ शब्द लागतो, त्याला कुठलाही विभक्ती प्रत्येक शब्दयोगी यावे लागला चालत नाही कर्तरी. ह्याला विभक्ती शब्दयोगी यावे काय लागले आता तुम्ही शिकणार आहे. लागले काहीतरी एवढं तर कळतंय ना. त्याला शब्दयोगी यावे म्हणायचं, विभक्ती प्रत्यय म्हणजे आपण पुढे शिकणार आहे, पण काहीतरी लागलं की नाही त्याला कडून, हा म्हणजे कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. मग आता कर्तरी होणार नाही म्हणजे काय होईल? जगात तीनच प्रयोग अस्तित्वात होते. एक तर बिचारा कर्मणी तर होईल, नाहीतर भावी होईल. जे काय होईल ते होईल. आता आपण कर्मणी शिकवलं नाही, त्यामुळे पुढे काय होईल ते आपण नंतर पाहू. पण कर्तरी होईल का? नाही, संपला विषय. त्यामुळे हा कर्मणी किंवा भावी. आणि पकडण्याची क्रिया कोणावर झाली? कोणाला पकडला? उंदराला. आता कडून प्रत्यय लागला तर पहिला शब्द कर्म येऊ शकतो, कारण कर्ता कर्म आपोआप जागा बदलतात. ऍक्टिव्ह व्हायचं आणि पॅसिव्ह व्हायचं तुम्ही शिकलाय ना 8वी 9वी 10वीत. ह्याला पॅसिव्ह व्हायचं वाक्य म्हणतात. ह्याला पुढे कर्म कर्तरी म्हणून ह्या प्रकारचं नाव आहे. आपण पुढे शिकू, त्याचं आता लय टेन्शन घेऊ नका. जागा बदलली फक्त, पण हा कर्तरी होतोय का? नाही. विषय संपला. आता कुठलं राहिले? हा आता माळी झाडांना पाणी घालतो, सांगा सकर्म कर्तरी होईल, अकर्म कर्तरी होईल का कर्तरी होणार नाही? सांगा फास्ट. हा चुकलं काहीच पनिशमेंट नाही आपल्याकडे. हा काय म्हणतात? काय माळी झाडांना पाणी घालतो हे वाक्य.
हा हा माळे हा 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 मग हा कटला झाला कर्तरी झाला ना सकर्मक कर्तरी झाला का ठीक आहे तुम्ही सांगा काय होईल हा सांगा फास्ट एकदम इतक्या स्लो नको आपल्याला हा हा मोठे नाही पण कसं सांगा की मला हा हा येस सकर्म कर्तरी हे वाक्य आकर्म कर्तरी असं कोणाचं म्हणणं आहे का आकर्म कर्तरी हातवर करा आकर्म कर्तरी आहे का तिकडे पाठीमाग त्यांनी असा हात केला तर पण पुन्हा अशी जांभळी दिली आपल्या नको बाबा भांडणात नाही ना आकर्म कर्तरी कोणाचं नाही ना बघा पाळी झाडांना पाणी घालतो घालणारा कोण माळी कर्त्याला व्यक्ती प्रत्यय लागलाय का नाही प्रयोग झाला 100% कर्तरी प्रयोग काय झाला कर्तरी आता घालण्याची क्रिया कोणावर झाली पाण्यावर किंवा झाडांवर काय घालतो कोणाला घालतो वाक्यात 2 कर्म माहिती आपल्याला एक असलं तरी बस होते प्रयोग काय झालाय कर्तरी आता फक्त पुढं काय लिहायचं सकर्मक तिकडे 2-3 कर्म असले आपल्याला घेणं देणं नाही प्रयोग सकर्मक कर्तरी ओके आता कुठलं राहिलं वाक्य हा मला जनात चढवतो हा हे वाक्य सकर्म कर्तरे का अकर्म कर्तरे हा सकर्मक कर्तरे सकर्मक सकर्मक आकर्मक आकर्मक कर्तरी आकर्मक कर्तरी काय सकर्मक का आकर्मक पाठीमाग मोठ्याने बोला सकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी तुम्ही सांगा बरं हा अकर्मक कर्तरी आ तिकडे काय लिहिलंय अकर्मक 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 सकर्मक अकर्मक अरे हा प्रयोगच कर्तरी होत नाही हा प्रयोग कधीच कर्तरी होत नाही तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे इथं जातीचाच पाहिजे याला लय तयारी अशी जोरात पाहिजे का नाही असं वाक्य बघितलं का नाही तुम्ही वाक्य लिहिता लिहिताच क्रिया झाली पाहिजे मेंदूत फास्ट म्हणून मी 2 दिवस सांगत होतो कर्ता कर्म ओळखा कर्ता कर्म ओळखा काय जणांना नवीन वाटलं एवढं कशाला पाहिजे कर्ता कर्म आता कळलं ना कर्ता कर्माचं महत्व प्रयोग हा कर्ता कर्मशिवाय पूर्णच होत नाही प्रयोगाचा अर्थच आहे कर्ता कर्म क्रियापद संपला विषय तिन्हीचा खेळ म्हणजे प्रयोग जरा कळला आपल्याला पहिला 8वी-9वीत वाटायचं प्रयोग म्हणजे काय वेगळंच काहीतरी आहे तसलं काय सुद्धा नसतं प्रयोग म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद तिन्हीचा एकमेकाशी संबंध होत राहणं म्हणजे प्रयोग असतो आता नीट बघा मला जे ना चढवतो क्रियापद काय चढवतो मूळ शब्द चढवणारा कोण मी त्याला ला प्रत्यय लागलाय स ला ते ला प्रत्यय हा चतुर्थ विभक्ती असते लक्षात ठेवा मी शब्दाला ला प्रत्यय लागलाय ही लय लक्षात ठेवा बरं का वाटते थोडंसं पण आणि ज्यावेळेस ला प्रत्यय लागतो ना त्यावेळेस आपला नियमच आहे कर्त्याला जर कुठला विभक्ती प्रत्यय लागला तर तो कधीच कर्तरी होत नाही त्यामुळे हा प्रयोग एक तर बिचारा कर्मणी तरी असेल नाही तर भावी असेल ती काय असेल तर आपण पुढे शिकू घ्या अजून आताच लगेच नंतर शिकाय कर्मणी शिकल्यानंतर तुम्हाला कळेल काय आहे भावी शिकलो कळेल पण आता कर्तरी आहे का नाही विषय संपला मग ते बरं आता चढवण्याची क्रिया कोणा जरी काय चढवतो जिना हे कर्म आहे ठीक आहे एवढं मला लक्षात ठेवा पण हा प्रयोग कर्तरी नाही राजाला मुकुट शोभतो हा प्रयोग कर्तरी होईल का राजाला मुकुट शोभतो हा प्रयोग राजाला मुकुट शोभतो असं कर्तरी प्रयोग असं कुणाचं म्हणणं आहे राजाला मुकुट शोभतो सर कर्तरे कर्तरी प्रयोग हात वर करा 1 2 3 कर्तरे हाय का कर्तरे हा आहे कर्तरे पाठीमागे कर्तरे आहे पण लय लेट करंट आहे बरं का उशिरा लाईट लागते बटन टाकल्यानंतर वाट बघत बसायचं मग लागते लाईट एवढा उशीर नाही चालत तर स्पर्धा परीक्षेत असं एक अलर्ट लागतं ना व्यक्तिमत्व विदिन सेकंदात क्रिया झाली पाहिजे राजाला मुकुट शोभतो क्रियापद काय शोभतो मूळ शब्द काय शोभणारा कोण त्या बिचाऱ्याला हाय का एक तरी विभक्ती प्रत्यय झाला ना कर्तरी हिथंच लिहून टाकायचं कर्तरी तुम्ही काय ओळखलेत आहे कर्तरी आणि पुन्हा शोभण्याची क्रिया कोणाला झाली काय शोभतो मुकुट
काय नाही उत्तर सुद्धा कर्म आहेत. मग हा ऑलरेडी करता आला म्हणजे वाक्यात कर्म आहे का? नाही. मग हा झाला अकर्मक कर्तरी. असं उत्तर काढता आलं पाहिजे. ठीक आहे, अजून उदाहरणं देतो. थोडीशी अवघड उदाहरणं घ्यायची ना आता, आणि मग आपण कर्मणी सुरू करू. मला ज्यावेळेस खात्री पटेल ना की तुम्हाला पक्क कर्तरी कळलाय, मग आपण कर्मणी सुरू करू. नाहीतर उगाच पुढे जायचो कर्मणी ते कर्तरी चुकायचे. पण आता बऱ्यापैकी 90% झाले. फक्त थोडासा लेट करंट होती, तेवढा दुरुस्त झाला की आलंय आता बऱ्यापैकी. कर्तरीचं वाक्य चुकायचं नाही असं दिसतंय कधी. पण अजून मागचा वर्ग बघितला नाही तरी मी. या पुढची वाक्य लिहून घ्या. गुरे गोट्यात परतली. गुरे गोट्यात परतली. मी लिहू का नाही तर तुमच्या बरोबर? गुरे गोठ्यात परतली. मिनलचे पेन काल हरवले. बोलल्याप्रमाणे त्याने करून दाखवावे. त्याचे पुस्तक वाचून झाले. पारिजातक बहरला. तेच वाक्य एकदा आपण घेतलं होतं. बस फास्ट मध्ये लगेच सोडवायचं. अजून एक घ्या. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. लेक्चरमध्ये मी करतो. लेक्चरमध्ये म्हणलं मी करतो पण तुम्हाला. येस येस येस. लिहिलं. प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक नसतो. असं एक वाक्य. प्रत्येक कुत्रा प्रामाणिक. प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक नसतो. इतक्या फास्ट क्रिया करायची. लिहायचं की लगेचच तिथं क्रिया करायची. अंडरलाईन करणं, मूळ शब्द शोधून काढणं, ह्या क्रियाला फास्ट झाल्या पाहिजे. बघा आकाश मनतकरांचा प्रश्न आहे की मिनलचा प्रश्न चुकला होता. बघा लक्षात ठेवा. आता आयुष्यात कधी विसरणार असं मी सांगतो समजा.